जुन्या ठाण्यात अमृत योजना 2 अंतर्गत सुमारे 350 कोटी रुपयांच्या निधीतून नव्या मलवाहिन्या टाकण्याचं काम पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहे. हे काम येत्या 1.5 ते 2 वर्षात पूर्ण केलं जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार संजय केळकर, पालिका प्रशासन आणि नागरिक यांच्या संयुक्त बैठकीतून ही माहिती पुढे आली असून या प्रकल्पामुळे जुन्या ठाण्यातील जर्जर आणि अपुऱ्या निस्सारण वाहिन्यांमुळे त्रस्त असलेल्यांना दिलासा मिळणार आहे. ठाणे शहराच्या मध्यवर्ती भागाला जुने ठाणे म्हणून ओळखले जाते. नौपाडा, बाजपाखाडी, चंदनवाडी, उथळसर, टेंबी नाका, जांभळे नाका, स्टेशन परिसर, गावदेवी मैदान असे भाग जुन्या ठाण्यात येतात. जुन्या ठाण्यात 50 वर्ष जुन्या मलनिस्सारण वाहिन्या असून त्या वाहिन्या आकारानं लहान आणि जीर्णावस्थेत आहेत. या शहराच्या वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अपुऱ्या ठरत आहेत. परिणामी या वाहिन्यांमधून वारंवार गळती होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या संदर्भात नागरिकांनी केळकर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. त्याची दखल घेत केळकर यांनी जुन्या वाहिन्या काढून त्या जागी मोठ्या क्षमतेच्या नव्या वाहिन्या टाकण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला यश आलंय. आमदार केळकर यांनी पालिका प्रशासन आणि नागरिकांची संयुक्त बैठक खोपट येथील भाजपा कार्यालयात बोलावली होती. या बैठकीला आमदार निरंजन डावखरे, उपनगर अभियंता विकास डोले, कार्यकारी अभियंता नदीम काझी, अनंत बडे, उपअभियंता सुनील गजवानी इत्यादी उपस्थित होते.